हा एक आयोगाचा PYQ आहे. आयोग बघा कशा प्रकारे या कन्व्हेन्शन्सवरती प्रश्न विचारले तर MPSC प्री 2021ला प्रश्न विचारलेला आहे. बेसल कन्व्हेन्शन, त्याचं ठिकाण आणि त्याचं इयर आपल्याला विचारलं. वर्ल्ड समिट कुठं झालेली आहे? रिओ दी जानेरो, ब्राझील येथे 1992ला. क्योटो प्रोटोकॉल हा आपण COP3 जी आपली कॉन्फरन्स असते त्याच्यामध्ये स्वीकारलेला आहे आणि ही COP3 झालेली होती क्योटो, जपान येथे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरियस MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण एन्व्हायरमेंट सिरीजमधला शेवटचा व्हिडिओ पाहणार आहोत. आत्तापर्यंत आपण जवळपास एन्व्हायरमेंट सगळंच कवर केलेलं आहे. बेसिक कन्सेप्टपासून ते बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट, राष्ट्रीय उद्याने, व्याघ्र प्रकल्प, त्याच्यानंतर फॉरेस्ट रिपोर्टसुद्धा आपण पाहिलेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपण एन्व्हायरमेंटमध्ये कवर केलेल्या आहेत आणि जवळपास मी पूर्ण चौकटीचा भाग कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या मदतीने तुम्हाला 5 पैकी 4 प्रश्न आरामशीर सॉल्व्ह होणार आहेत. ठीक आहे, तर असाच आज पुढचा व्हिडिओ आपण पाहत आहोत एन्व्हायरमेंट सिरीजमधला आणि हा शेवटचा असेल, ज्याचं टायटल आहे एन्व्हायरमेंटल समिट्स, एन्व्हायरमेंटल कन्व्हेन्शन्स, एन्व्हायरमेंटल प्रोग्राम्स अँड एन्व्हायरमेंटल प्रोटोकॉल्स. जे काही एन्व्हायरमेंटल समिट कन्व्हेन्शन झालेले आहेत ते कुठे झालेले आहेत, कोणत्या वर्षी झालेले आहेत, त्याच्यामध्ये जे काही ठरवलेलं आहे, ठराव आहेत, ते कधी एन्फोर्समेंट झालेले आहेत आणि त्याच्याबद्दल एक थोडीफार माहिती वन लाईनर आपल्याला पाहिजे आहे. याच्यासोबतच मी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आयोगानं विचारलेले सुद्धा सांगणार आहे की कोणत्या गोष्टींवरती कशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला पाहायचं आहे रामसार कन्व्हेन्शन, जे की रामसार, इराण या ठिकाणी झालेलं आहे आणि कोणत्या वर्षी झालेलं आहे? 1971. आणि रामसार कन्व्हेन्शनचं एन्फोर्समेंट 1975मध्ये झालेलं आहे. रामसार कन्व्हेन्शन काय सांगतं आहे? हे इंटरनॅशनल ट्रीटी फॉर कन्झर्वेशन अँड वाईज यूज ऑफ वेटलँड्स, जे काही वेटलँड्स आहेत आपले त्याच्याशी रिलेटेड रामसार कन्व्हेन्शन आहे. ठीक आहे, 2 फेब्रुवारी आपण वेटलँड्स डे म्हणून पण साजरा करतो. त्याच्यानंतर पुढे जाऊया. रामसार कन्व्हेन्शनच्या नंतर 1972मध्ये एक स्टॉकहोम कॉन्फरन्स झालेली होती. स्टॉकहोम कॉन्फरन्सचं नाव काय होतं? युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट. आणि ही फर्स्ट मेजर युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन एन्व्हायरमेंटशी रिलेटेड अशी मेजर कॉन्फरन्स झालेली ही पहिली कॉन्फरन्स होती, स्टॉकहोम कॉन्फरन्स 1972ची. या कॉन्फरन्समध्ये आपण UNEP म्हणजेच युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम स्थापन केलेला आहे. ठीक आहे, चला ह्याच्यानंतर आपण पाहूया साईट्स काय होतं? कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज ऑफ वाईल्ड फौना अँड फ्लोरा. ठीक आहे, कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पीसीज हा त्याचा फुल फॉर्म आहे. साईट्स ही कुठं झालेली आहे? वॉशिंग्टन DC, युनायटेड स्टेट्स. आणि इयर काय आहे? 1973 आणि एन्फोर्समेंटचं इयर आहे 1975. ही साईट्स कन्व्हेन्शन कशा बाबतीत आहे? कंट्रोल्स इंटरनॅशनल ट्रेड टू प्रोटेक्ट एंडेंजर्ड वाईल्ड फ्लोरा अँड फाउना. जे काही एंडेंजर्ड फ्लोरा अँड फाउना आहे त्याच्या संवर्धनासाठी, प्रोटेक्शनसाठी साईट्स प्रोग्राम ओळखला जातो. त्याच्यानंतर आता बॉन कन्व्हेन्शन पाहूया. बॉन कन्व्हेन्शन काय होतं? बॉन जर्मनी इथे झालेलं आहे 1979 साली आणि एन्फोर्समेंट आहे 1983मध्ये. ठीक आहे, बॉन कन्व्हेन्शन म्हणजेच फ्रेमवर्क टू कन्झर्व मायग्रेटरी स्पीसीज. जे काही स्थलांतर करणाऱ्या प्रजाती आहेत त्यांचं आपल्याला संरक्षण करायचं आहे अक्रॉस देअर रेंजेस. ठीक आहे, याच्याशी रिलेटेड बॉन कन्व्हेन्शन आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पुढे चला व्हिएन्ना कन्व्हेन्शन. व्हिएन्ना कन्व्हेन्शन कुठं झालेलं आहे? व्हिएन्ना, ऑस्ट्रिया या ठिकाणी 1985मध्ये आणि 1988ला एन्फोर्समेंट आहे. हा कशाशी रिलेटेड होता? फ्रेमवर्क ॲग्रीमेंट टू प्रोटेक्ट ओझोन लेअरच्या संरक्षणासाठी. आपल्याला माहिती आहे 1985 पहिलं ओझोन होल आपल्याला डिटेक्ट झालं होतं अंटार्क्टिकावरती 1985मध्ये आणि त्याच्याशी रिलेटेड हे व्हिएन्ना कन्व्हेन्शन झालं होतं टू प्रोटेक्ट द ओझोन लेअर. त्याच्यानंतर पुढे चला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कुठं झाला होता? कॅनडा इथे 1987ला आणि एन्फोर्समेंट आहे 1989 येथे. तर हा प्रोटोकॉल आहे टू फेज आउट ओझोन डिप्लिटिंग सबस्टन्सेस लाईक कोणते? क्लोरोफ्लोरोकार्बन सारखे जे काही सबस्टन्स आहेत त्यांचं उच्चाटन करण्यासाठी. याच्यानंतर पुढे जाऊया बेसल कन्व्हेन्शन. ठीक आहे, बेसल कन्व्हेन्शन कुठं झालेलं आहे? बेसल, स्वित्झर्लंड येथे 1989 साली आणि एन्फोर्समेंट आहे 1992ला. हे काय रेग्युलेट करते? तर क्रॉस बॉर्डर मुवमेंट अँड डिस्पोजल ऑफ हजार्डस वेस्ट. जे काही
धोकादायक कचऱ्याच्या सीमापार हालचाली व विल्हेवाट यांचं नियमन करते. ठीक आहे, हा एक आयोगाचा PYQ आहे. आयोग बघा कशा प्रकारे या कन्व्हेन्शन्सवरती प्रश्न विचारते. तर MPSC प्री 2021ला प्रश्न विचारलेला आहे. बेसल कन्व्हेन्शन, त्याचं ठिकाण आणि त्याचं इयर आपल्याला विचारलं आहे क्वेश्चन नंबर 32मध्ये. अशा प्रकारे तुम्हाला ह्या सर्व ज्या कन्व्हेन्शन्स प्रोग्राम्स आहेत त्याच्या ॲटलिस्ट नाव, त्याचं ठिकाण आणि कधी झालेले हे एवढ्या गोष्टी पाठ पाहिजेत. आतापर्यंत आयोगानं जे काही 2-3 प्रश्न विचारलेले आहेत ते ह्याच्याशीच रिलेटेड आहेत. ठीक आहे, हे जरी नाही केलं तरी चालू शकते. एक प्रायमरी लेवलला आपण पाहिलं तर ह्याच्यावरतीच क्वेश्चन आयोगाचा फिरताना दिसतो, परंतु आपण करताना मिनिमम लेवलला एवढं करून जायचं आहे, म्हणजे कोणत्याही प्रकारे आयोगाने उद्या प्रश्न विचारला तर तो आपला बरोबर येईल. ठीक आहे, बेसल कन्व्हेन्शन झालं. पुढे जाऊया आपण कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, ज्याला आपण CBD म्हणतो. ठीक आहे, CBD किंवा त्याच्यानंतर UNFCCC असेल, हा एक रिओ अर्थ समिटचा भाग आहे. तर पहिले आपण रिओ अर्थ समिट पाहून घेऊ, त्याच्यानंतर वरचे 2 पाहू. बघा, रिओ अर्थ समिट कुठं झालेली आहे? रिओ दी जानेरिओ, ब्राझील इथे 1992ला. आणि या रिओ समिटमध्ये आपण 3 गोष्टी ॲडॉप्ट केलेल्या आहेत, ते म्हणजे अजेंडा 21, CBD आणि UNFCCC. म्हणजेच अजेंडा 21 हा बघा, हा MPSC प्री 13ला प्रश्न विचारलेला आहे. अजेंडा 21 म्हणजे काय, त्याच्यात काय काय गोष्टी समाविष्ट होत्या, हा MPSC प्री 13चा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला विचारलं होतं अजेंडा 21 अंतर्गत वुमन एम्पॉवरमेंट येते, त्याच्यानंतर स्ट्रॉंग लोकल गव्हर्नमेंट आणि पॉवर्टी एरेडिकेशन म्हणजेच गरिबी निर्मूलन, या सर्व गोष्टी येतात. त्याच्यानंतर ह्याच्यात CBD आणि UNFCCC बाबत बोललेलं आहे. तर ठीक आहे, आपण बघूया. CBD कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आपण पाहिलं. रिओ अर्थ समिट 92 या 92मध्ये आलेला आहे आणि एन्फोर्समेंट याची 1993मध्ये आलेली आहे. ठीक आहे, हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे MPSC प्री 19ला. हे इयर आणि डेट विचारलेलं होतं. ठीक आहे, काय आहे CBD बघूया. कन्व्हेन्शन ऑन बायोडायव्हर्सिटी, सस्टेनेबल यूज अँड फेअर बेनिफिट शेअरिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर UNFCCC म्हणजे काय आहे? युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क ऑन कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. ठीक आहे, हे सुद्धा न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स इथे झालेलं आहे 1992ला. आणि ह्याचं जे काही अडॉप्शन आहे आपण 1994ला केलेलं आहे. ग्लोबल फ्रेमवर्क टू स्टॅबिलाइज ग्रीनहाऊस गॅस कॉन्सन्ट्रेशन, जे काही ग्रीनहाऊस गॅसचं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला स्टॅबिलाइज करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता आहे UNCCD म्हणजे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅक्ट डेझर्टिफिकेशन. कुठं झालेली आहे? पॅरिस, फ्रान्स इथे 1994ला. 1996ला एन्फोर्समेंट आहे. यामध्ये काय केलेलं आहे आपण? लिगली बाइंडिंग फ्रेमवर्क टू कॉम्बॅक्ट डेझर्टिफिकेशन अँड लँड डिग्रेडेशन. जे काही वाळवंटीकरण व इतर गोष्टी झाल्या आहेत लँड डिग्रेडेशनच्या, ह्या सर्व गोष्टी आपण कायदेशीररित्या एक बंधनकारक केलेल्या आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं पाहायचं आहे आपल्याला क्योटो प्रोटोकॉल. क्योटो प्रोटोकॉल हा आपण COP3 जी आपली कॉन्फरन्स असते त्याच्यामध्ये स्वीकारलेला आहे. आणि ही COP3 झालेली होती क्योटो, जपान येथे, म्हणून त्याला क्योटो प्रोटोकॉल असं नाव आहे. 1997 साली आणि एन्फोर्समेंट आहे 2005मध्ये. ठीक आहे, क्योटो प्रोटोकॉल काय सांगतो? इट सेट्स द बाइंडिंग ग्रीनहाऊस गॅस इमिशन रिडक्शन टार्गेट्स फॉर डेव्हलप्ड कंट्रीज. म्हणजे जे काही डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, Annex 1 कंट्रीज ज्याला आपण म्हणतो, या डेव्हलप्ड कंट्रीजसाठी एक त्यांनी ग्रीनहाऊस गॅस इमिशन रिडक्शन करण्यासाठी काही टार्गेट्स दिलेले होते आणि ते डेव्हलप्ड कंट्रीजसाठी बाइंडिंग होते. ठीक आहे, डेव्हलपिंग कंट्रीजसाठी कोणत्याही प्रकारचे टार्गेट ठेवण्यात आलेले नाही आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट बोललेली होती की 1990मध्ये जे काही आपलं कार्बन उत्सर्जन व्हायचं त्याच्यापेक्षा किंवा ग्रीनहाऊस गॅस इमिशन व्हायचं त्याच्यापेक्षा 5.2% आपल्याला कमी करायचं आहे. तर हा क्योटो प्रोटोकॉल होता. ठीक आहे, पुढं जाऊया. रॉटरडॅम कन्व्हेन्शन काय कधी झालेलं आहे? रॉटरडॅम, नेदरलँड येथे 1998 साली आणि एन्फोर्समेंट आहे 2004मध्ये. तर हे काय आहे? तर प्रायर इन्फॉर्म्ड कन्सेंट प्रोसिजर फॉर सर्टन हजार्डस केमिकल पेस्टिसाइड्स इन इंटरनॅशनल ट्रेड. जे काही हजार्डस केमिकल पेस्टिसाइड्स आहेत, कीटकनाशके वगैरे, तर यांच्याशी रिलेटेड रॉटरडॅम कन्व्हेन्शन आहे. चला पुढे जाऊया. कार्टाजिना प्रोटोकॉल कुठे झालेला आहे? मॉन्ट्रियल, कॅनडा येथे. ठीक आहे, इयर पाहिलं तर आपण 2000 आणि एन्फोर्समेंटचं इयर आहे 2003. इट रेग्युलेट्स ट्रान्सबाउंडरी मुवमेंट ऑफ LMOs. LMO म्हणजे काय? लिव्हिंग मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स. त्याच्यानंतर पुढे जाऊया. स्टॉकहोम कन्व्हेन्शन बऱ्यापैकी आपण ऐकलेलं असते. स्टॉकहोम स्वीडन येथे झालेलं आहे 2001मध्ये आणि एन्फोर्समेंट आहे 2004मध्ये. ठीक आहे, स्टॉकहोम कन्व्हेन्शन काय सांगतं? एलिमिनेट्स ऑर
रेस्ट्रिक्ट्स पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स, जे काही पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स आहेत ज्याला आपण डर्टी डझन म्हणतो, ह्याला आपल्याला काय करायचं आहे, एलिमिनेट करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. UN रेट प्रोग्राम, युनायटेड नेशन्स रिड्युसिंग इमिशन फ्रॉम डिफॉरेस्टेशन अँड फॉरेस्ट डिग्रेडेशन, असा फुल फॉर्म आहे, 2008मध्ये झालेला आहे. फुल फॉर्म हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, हे एक्सप्लेनेशन नाही केलं तरी चालणार आहे. पुढे जाऊया. नागोया प्रोटोकॉल. नागोया प्रोटोकॉल महत्त्वाचा आहे. कुठं झालेला आहे? नागोया, जपान येथे. वर्ष आहे 2010 आणि एन्फोर्समेंट आहे 2014 साली. नागोया प्रोटोकॉलमध्ये काय सांगितलेलं आहे? ॲक्सेस टू जेनेटिक रिसोर्सेस अँड फेअर अँड इक्विटेबल बेनिफिट शेअरिंग. जे काही जेनेटिक रिसोर्सेस आहेत ह्याचा एक ॲक्सेस सर्व जगाला भेटला पाहिजे, ह्याच्यासाठी नागोया प्रोटोकॉल सांगतो. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये एक बेनिफिट शेअरिंगसुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं मिनामाटा कन्व्हेन्शन. मिनामाटा कन्व्हेन्शन कुठं झालेलं आहे? जपान या ठिकाणी. ठीक आहे, 2013 साली आणि एन्फोर्समेंट आहे 2017ला. तर आपण सायन्समध्ये बघतो मिनामाटा डिसीज कशामुळे होतो? मर्क्युरीमध्ये होतो. त्याच्याशी रिलेटेड आहे. प्रोटेक्ट हेल्थ अँड एन्व्हायरमेंट फ्रॉम ॲडवर्स इफेक्ट ऑफ मर्क्युरी. ठीक आहे, मिनामाटा कन्व्हेन्शन लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे पॅरिस ॲग्रीमेंट. पॅरिस ॲग्रीमेंट आपण COP21 या परिषदेअंतर्गत स्वीकारलेला आहे. ठीक आहे. कुठं झालेली होती COP21? पॅरिस, फ्रान्स येथे. इयर आहे 2015 आणि एन्फोर्समेंट आहे 2016मध्ये. पॅरिस ॲग्रीमेंट काय होतं? तर ग्लोबल पॅक्ट टू लिमिट वॉर्मिंग बिलो 2.2 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 2 डिग्री सेल्सिअसच्या खाली आपल्याला तापमानवाढ ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3 डिग्री सेल्सिअसचं पुढं चालून ध्येय साध्यसुद्धा करायचं आहे, हे आपल्याला पॅरिस ॲग्रीमेंट सांगतं. ठीक आहे. पॅरिस ॲग्रीमेंट लक्षात ठेवा. टेम्परेचरशी रिलेटेड आहे 2 डिग्री सेल्सिअस. पॅरिस, फ्रान्स 2015. त्याच्यानंतर पुढे जायचं आहे. किगाली अमेंडमेंट. किगाली अमेंडमेंट काय आहे? कुठं झालेले? किगाली, रवांडा येथे 2016मध्ये आणि त्याचं इयर एन्फोर्समेंटचं आहे 2019. हे होतं फेज डाऊन ऑफ हायड्रोफ्ल्युरोकार्बन, जे काय आपण HFC म्हणतो, त्यांना कमी करण्यासाठी, फेज डाऊन करण्यासाठी HFCsला किगाली अमेंडमेंट करण्यात आलेलं होतं. ही अमेंडमेंट कशामध्ये केली होती? त्यांनी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलमध्ये केलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर एक 2-3 परिषदा आहेत ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, महत्त्वाचे आहेत, ज्या की चार्टमध्ये टाकणं थोड्याशा अवघड होतं म्हणून मी वेगळ्या घेतल्या आहेत. बघा, Rio+20 ही झालेली आहे 2012ला. कुठे? ब्राझील, रिओ दी जानेरो येथे. ठीक आहे. ह्याचं घोषणापत्राचं टायटल होतं द फ्युचर वी वॉन्ट. आणि ह्याच्यामध्ये कोणत्या 2 गोष्टी लॉन्च केलेल्या आहेत? इट लॉन्च द प्रोसेस टू डेव्हलप SDG, जे SDG आपण पाहतो 2015पासून पुढे फॉलो करण्यात येतात. ठीक आहे. तर ही SDG तयार करण्यासाठी एक प्रोसेस चालू केलेली होती Rio+20मध्ये. त्याच्यानंतर ह्यांनी पुढची कन्सेप्ट उल्लेख केलेला आहे ते म्हणजे ग्रीन इकॉनॉमीचा. ठीक आहे. ग्रीन इकॉनॉमी ह्याची संकल्पना कोणी दिलेली आहे? तर पियर, बार्बियर आणि मार्कंडेय यांनी. ठीक आहे. ही संकल्पना 2008 UNEPद्वारे देण्यात आलेली आहे आणि याचे संकल्पक आहेत, पुन्हा एकदा सांगतो, पियर, बार्बियर आणि मार्कंडेय. तर हे 2 आयोगाची PYQ आहेत. MPSC प्री 2022ला आयोगाने रिओ परिषद कुठं झाली होती? ब्राझीलला. इयर त्याचं विचारलेलं आहे आणि ग्रीन इकॉनॉमी, ह्या 3 गोष्टीबद्दल MPSC प्री 22ला प्रश्न होता. MPSC प्री 14ला हा प्रश्न होता की ग्रीन इकॉनॉमी याचे संकल्पक कोण आहेत? तर पियर, बार्बियर आणि मार्कंडेय, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर Rio+20मध्ये एक ओपन वर्किंग ग्रुपसुद्धा तयार करण्यात आला होता आणि यांना काय जबाबदारी दिली होती? SDGs तयार करण्याची. ठीक आहे. आणि या ओपन वर्किंग ग्रुपनी जुलै 2014मध्ये आपला रिपोर्टसुद्धा दिलेला आहे. मग याच रिपोर्टवर अनुसरून एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट, जी 25 सप्टेंबर 2015 न्यूयॉर्क इथे झालेले आहे. आणि हा मस्त एक्सपेक्टेड क्वेश्चन असू शकतो की ह्याची डेट आणि इयर आत्तापर्यंत काहीच विचारलेलं नाही आयोगाने, ठिकाणसुद्धा. आणि ही महत्त्वाची समिट आहे ज्याच्यापासून आपण SDG ॲडॉप्ट केलेले आहे. ठीक आहे. जी काय ओपन वर्किंग ग्रुप होता आपला, ओपन वर्किंग ग्रुपच्या या रिपोर्टला मान्यता देण्यात आलेली आहे आणि SDGs आपण लागू केलेले आहेत या समिटपासून. या समिटचं नाव, टायटल काय होतं? ट्रान्सफॉर्मिंग अवर वर्ल्ड 2030 अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर एक स्टॉकहोम परिषद, स्टॉकहोम+50, म्हणजे 50 वर्षाची कंप्लीट झालेली आहे स्टॉकहोम परिषदेला. त्याची एक पुढची परिषद जून 2022मध्ये स्टॉकहोम, स्वीडन येथे झालेली आहे. आणि ह्याचं टायटल काय होतं? हेल्दी प्लॅनेट फॉर प्रॉस्पेरिटी ऑफ ऑल, आवर रिस्पॉन्सिबिलिटी, आवर ऑपॉर्च्युनिटी. आणि इट्स
टाईम फॉर बोल्ड चॉईसेस अँड अर्जंट ॲक्शन असं स्टॉकहोम+50मध्ये बोलण्यात आलं आहे. अशा प्रकारे ह्या सगळ्या कन्व्हेन्शन्स आणि प्रोटोकॉल्स होते. आता आपल्याला पाहायचे आहेत काही सिलेक्टेड कॉप समिट्स जे की महत्त्वाचे आहेत. सगळ्या पाहायची गरज नाही आहे. काही महत्त्वाचे जसं की पहिली आणि रिसेंटच्या काही पाहायच्या, त्याचे ठिकाण कोणते होते हे जोड्या लावायला करंटमध्ये विचारलं जातं. त्यानुसार आपण काही सिलेक्टेड काही UNFCCच्या कॉप समिट्स पाहूया. बघा, पहिली कॉप समिट कधी कुठं झालेली आहे? बर्लिन जर्मनी येथे 1995ला. ठीक आहे, इथं बर्लिन मॅन्डेट तयार करण्यात आलेलं आहे. इथं आता हे सगळ्या गोष्टी करायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही COP1 कुठं झाली होती आणि कधी झाली होती, आणि मी हे हायलाईट करून दिले. एक्स्ट्रा पॉईंट्स, महत्त्वाचे पॉईंट्स जरी केले तरी सफिशियंट राहील. ठीक आहे, COP1 पहा पुन्हा एकदा 1995 बर्लिन जर्मनी येथे झाली होती आणि बर्लिन मॅन्डेट इथं आपण तयार केला होता. त्याच्यानंतर COP3 झाली होती 1997ला क्योटो जपान इथे, आणि ह्याच COP3मध्ये आपण आत्ताच पाहिलं क्योटो प्रोटोकॉलसुद्धा लागू केलेला आहे. त्याच्यानंतर COP21 आपण पाहितली 2015 पॅरिस फ्रान्स येथे झालेली आहे, आणि ह्याच्यामध्ये आपण पॅरिस ॲग्रीमेंट लागू केलेलं होतं. आत्ताच आपण पाहितलं जे 2 डिग्री सेल्सिअस बाबतीत बोललो होतो आपण. त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायच्या आहेत काही रिसेंटच्या. बघा, COP27 2022मध्ये झालेली आहे शर्म अल शेख इजिप्त या ठिकाणी. ह्याच COP27ला नोन ॲज इम्प्लिमेंटेशन कॉप असं देखील म्हणतात. आणि इथे आपण लॉस अँड डॅमेज फंडसुद्धा एस्टॅब्लिश केलेला आहे. ठीक आहे, COP27 2022 शर्म अल शेख इजिप्त. त्याच्यानंतर COP28मध्ये पुढे गोष्टी आहेत काही. लॉस अँड डॅमेज फंड जो की $800 मिलियन करण्यात आलेला होता, आणि ह्याचा होस्ट असणार आहे वर्ल्ड बँक पुढच्या 4 वर्षांसाठी. त्याच्यानंतर एक चाम्प प्रोग्राम म्हणून लॉन्च करण्यात आलेला, याचा फुल फॉर्म माहीत पाहिजे तुम्हाला, कोॲलिशन फॉर हाय ॲम्बिशन मल्टीलॅटरल पार्टनरशिप्स. ठीक आहे. त्याच्यानंतर लीड IT, आता हा इंडियानं लॉन्च केलेला प्रोग्राम आहे, प्रोग्राम बाय इंडिया, लीड IT 2.0, ज्याचं फुल फॉर्म आहे इन्क्लुझिव्ह अँड जस्ट इंडस्ट्री ट्रान्झिशन. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि फायनान्स एडसुद्धा या प्रोग्राम अंतर्गत करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर AITERAA प्रोग्राम बाय UAEनं हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे, आणि हा वर्ल्ड्स लार्जेस्ट प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट व्हेकल फॉर क्लायमेट ॲक्शन आहे. ठीक आहे. COP28 महत्त्वाची आहे 2023 दुबई UAE, आणि हे फक्त ह्याचे कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. फर्स्ट ग्लोबल स्टॉकेट, त्याच्यानंतर ट्रान्झिशन अवे फ्रॉम फॉसिल फ्युल्स, ट्रिपल रिन्युएबल एनर्जी बाय 2030, लॉस अँड डॅमेज फंड, चॅम्प, त्याच्यानंतर लीड IT 2.0, AITERAA प्रोग्राम बाय UAE. त्याच्यानंतर पुढे चला, 2024मध्ये झालेली COP29 बाकू अझरबैजान या ठिकाणी. ठीक आहे, ह्याचे प्रेसिडेंट होते मुख्तार बाबुएव, आणि फोकस्ड ऑन न्यू कलेक्टिव्ह क्वांटिफाईड गोल, जे NCQG आहे याच्यावरती त्यांनी फोकस केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी ट्रिपलिंग फायनान्स ही कन्सेप्ट सांगितलेली आहे. ट्रिपलिंग फायनान्स टू 300 बिलियन फॉर डेव्हलपिंग नेशन्स बाय 2035. त्याच्यानंतर सपोर्ट फॉर नॅशनल ॲडॅप्टेशन प्लॅन्स, जे काही डेव्हलपिंग कंट्रीजसाठी आहेत त्यांच्यासाठी सपोर्टिंग नॅशनल ॲडॅप्टेशन प्लॅन्स COP29मध्ये सांगण्यात आले आहेत. त्याच्यानंतर लॉन्च्ड बाकू ॲडॅप्टेशन रोड मॅप अंडर पॅरिस ॲग्रीमेंट. त्याच्यानंतर लीड IT, आपण जो वरी प्रोग्राम पाहितला ते लीड IT समिट झालेली आहे इथे स्वीडनसोबत. त्याच्यानंतर सोलार एनर्जी लीडरशिप, जे आपलं इंटरनॅशनल सोलार अलायन्स आहे याच्या थ्रू सोलार एनर्जी लीडरशिपसुद्धा घेण्यात आली. त्याच्यानंतर ॲडॅप्टेशन फायनान्स फॉर SIDS, म्हणजे स्मॉल आयलँड डेव्हलपिंग स्टेट्स. ठीक आहे. अशा प्रकारे COP29 महत्त्वाचे आहे. इयर, त्याचं ठिकाण लक्षात ठेवा, मेन म्हणजे जोड्या लावायला येऊ शकतं, आणि याच्यातले कीवर्ड्स. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं जाऊया. तर बघा, COP30 ही यावर्षी होणार आहे, म्हणजे 2025च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये बेलेम ब्राझील या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर COP33 जी पुढं चालून 2028मध्ये होणार आहे, आणि ही एक प्रोपोज आहे की इंडियामध्ये होईल म्हणून. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, लेटेस्टच्या तरी ॲटलिस्ट जोड्या लावासाठी विचारू शकतात आपल्याला. पुन्हा एकदा सांगतो बघा, COP27 2022 शर्म अल शेख इजिप्त, COP28 2023 दुबई UAE. त्याच्यानंतर COP29 जी 2024मध्ये झाली बाकू अझरबैजान. त्याच्यानंतर जी आत्ता COP30 2025च्या नोव्हेंबरमध्ये होणार आहे बेलेम ब्राझील, आणि COP33 जी इंडियामध्ये होणार आहे 2028ला. ठीक आहे. पुढे चालूया. आता आपल्याला पाहायचं आहे शेवटचा टॉपिक आपल्या एन्व्हायरमेंटमधला
कोरल रीफ्स. बघा, कोरल रीफ्स काय आहेत, ह्या एक कॉलनीज आहेत. जे काही कोरल पॉलिप्स असतात, ह्या कोरल पॉलिप्सच्या या छोट्या छोट्या कॉलनीज आहेत. आपण पाहतो समुद्राच्या खाली अशा प्रकारे आपल्याला हे प्रवाळ जे आपण म्हणतो ते दिसून येतं. आणि आपल्याला एक एक्झाम्पल तर माहीतच असेल की ग्रेट बॅरियर रीफ कुठं आहे, ऑस्ट्रेलिया. हा ऑस्ट्रेलिया आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या शेजारी असा पूर्ण एक ग्रेट बॅरियर रीफ कोरल आयलँडसारखे एक स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. ठीक आहे, ते कोरल रीफ्सच आहे. तर हे काय असते, कॉलनीज. बघा दिसतं इथं ही कॉलनीज. अशा ह्या कॉलनीज जॉईन होऊन एक मोठं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, कॉलनीज ऑफ टायनी कोरल पॉलिप्स. ठीक आहे, हे कशानं बनलेलं असते, कॅल्शियम कार्बोनेटने. जे काही हे कोरल पॉलिप्स असतात हे कॅल्शियम कार्बोनेट सिक्रेट करतात आणि त्यांची डेथ झाल्यानंतर ते कॅल्शियम कार्बोनेट एक हार्ड स्ट्रक्चर कवच तयार होतं आणि ते एकमेकांना जोडून अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर तयार होतं. अँड इट सपोर्ट्स न्यूमरस मराईन स्पीसीज. त्याच्यानंतर हे कोणत्या एरियात येतात तर वॉर्म ट्रॉपिकल सी, म्हणजे प्रामुख्याने उष्णकटिबंधीय समुद्रामध्ये. त्याच्यानंतर कंडिशन्स काय आहेत कोरल रीफ्सच्या फॉर्मेशनच्या. पहिली कंडिशन आहे की टेम्परेचर जे काय आहे 20 डिग्रीच्या खाली गेलं नाही पाहिजे. ठीक आहे, 20 डिग्रीच्या वरती टेम्परेचर पाहिजे. त्याच्यानंतर जी काही समुद्राची खोली आहे ती 50 ते 60 मीटरपेक्षा अजून खोल नाही पाहिजे. त्याच्यानंतर जे काही पाणी आहे त्याची सॅलिनिटी जर पाहितलं, वॉटर मस्ट बी सलाईन, म्हणजे सलाईन वॉटर लागतं त्याला, आणि फ्री फ्रॉम सेडिमेंट्स. त्याच्यानंतर सॅलिनिटी जी आहे ती 27 ते 30 PPT ही सॅलिनिटी पाहिजे, जी काही क्षारता आहे पाण्याची. त्याच्यानंतर एक्सटेन्सिव्ह सबमरीन प्लॅटफॉर्म, म्हणजे हे जे काही कोरल्स येतात त्याला एक काहीतरी प्लॅटफॉर्म लागतो ना, त्याच्यावरती हे कोरल्स तयार होतं आहे जॉईंट होऊन. ठीक आहे, तर त्याला एक एक्सटेन्सिव्ह सबमरीन प्लॅटफॉर्म लागतो फॉर कॉलनीज टू एस्टॅब्लिश. ठीक आहे, ह्या काही कंडिशन आहेत कोरल फॉर्मेशनच्या. स्टेटमेंट वाईज विचारलं जाऊ शकतं आयोगाकडून. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता आहेत टाईप्स ऑफ कोरल रीफ्स. काही कोरल रीफ्सचे टाईप्स आहेत त्याच्या फॉर्मेशननुसार. बघा, पहिले आहे फ्रिंजिंग रीफ. ह्याचं मी चित्र दाखवतो पहिले तुम्हाला. फ्रिंजिंग रीफ्स काय आहेत हे बघा, हे आहेत फ्रिंजिंग रीफ्स. ठीक आहे, असं काहीतरी स्ट्रक्चर दिसते. फ्रिंजिंग रीफ्स काय म्हटलेलं आहे, फाउंड अलॉंग द कोस्ट लाईन्स. ठीक आहे, कोस्ट लाईन, ही जी काही कोस्ट लाईन आहे त्याच्या अराउंड आपल्याला हे फॉर्म झालेलं दिसतं. त्याच्यानंतर बॅरियर रीफ काय आहे, पॅरलल टू द कोस्ट लाईन सेपरेटेड बाय लगून, म्हणजे कोस्ट लाईनच्या पॅरलच असतं पण तो लगून म्हणजे छोटंसं जे काही तळं आहे त्यांनी वेगळं केलेलं असतं. बघा, ही कोस्ट आहे आणि इथं एक बॅरियर रीफ तयार झालेली आहे आणि हा मधात एक लगून तयार झालेला आहे. ठीक आहे, हे जे तयार आहे हे असं वरी जाणार आहे आणि याच्या मधामध्ये असं एक लगून तयार होणार आहे. तर ह्याचीच पुढची स्टेप आहे बॅरियर रीफ. ठीक आहे, फ्रिंजिंग रीफ, बॅरियर रीफ याला म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये लगून तयार होतं. त्याच्यानंतर तिसरं आहे अटॉल काय आहे, एक रिंग शेप स्ट्रक्चर तयार होतं. बघा, हे तयार होत ह्याची हाईट जशी वाढत जाईल तशी एक मधात एक लेक किंवा लगून आपण ज्याला म्हणतो ते तयार होईल इथे आणि ते एक रिंग शेप स्ट्रक्चर तयार केलं ज्याला आपण अटॉल असं म्हणतो. ठीक आहे, तर हे बघा स्ट्रक्चर व्यवस्थित पाहून घ्या आणि स्ट्रक्चर्स महत्त्वाचे आहेत, नावं लक्षात असू द्या. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. एन्व्हायरमेंटचं हे आपलं शेवटचं लेक्चर होतं. उद्या एक फक्त मी जसं पहिल्यांदा म्हटलं होतं की PYQ घेईल, तर PYQवरती उद्या एक व्हिडिओ येईल. एक आपण बेसिक्सवरचे PYQ केलेले आहेत. ठीक आहे, तर ते सोडून मी बाकीचे एन्व्हायरमेंट्सवरचे PYQ घेणार आहे 2019 2024पर्यंतचे. तर येताना फक्त उद्या सर्वांनी आतापर्यंत झालेले सगळे व्हिडिओज एकदा पाहून यायचे आहेत स्पीडने. फार नाही आहे, सगळे जर कंपाईल केलं तर 1-1.5 तासाचंच एन्व्हायरमेंटचं आपलं पूर्ण सिरीज आहे ही. परंतु एक एक्स्ट्रा जर तुम्हाला काही वाचायचं असेल इतर बाजारातल्या पुस्तकांमधून तर तुम्ही वाचू शकता. म्हणजे हे आधी परफेक्ट करा, जे आता घेतलेलं आहे एक काही आपल्या 7-8 व्हिडिओजमध्ये, हे आधी परफेक्ट करा. त्याच्यानंतर इतर गोष्टी तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, पण ते पण PYQला बेस धरूनच पाहिजे. अशा प्रकारे आपलं एन्व्हायरमेंट सिरीज संपलेली आहे. व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट करा. तुमचे लाईक आणि कमेंट्स थ्रू मला मोटिवेशन भेटतं आणि अशा प्रकारे मी चांगले व्हिडिओज तयार करत राहील. ठीक आहे, थँक्यू.